ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 14 लोकमान्य नगर स्वातंत्र्यवीर सावरकर नगर विभागामध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, म्हाडा वसाहत, पाटीलवाडी, महात्मा फुले नगर, लोकमान्य नगर, विजयनगर, रुनवाल प्लाझा, कोरस नक्षत्र, दोस्ती विहार, वेदांत कॉलनीमधील समस्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा वर्ग उपस्थित होता। यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केले। संवाद मेळावा या ठिकाणी पक्षाचे फक्त मुख्य जे आपले अध्यक्ष आहेत, जे मुख्य पदाधिकारी आहेत या ठाणे शहरामध्ये, ते पदाधिकारी या ठिकाणी बसले आणि आपण सर्व कार्यकर्ते आहोत। या ठिकाणी सर्वांना एकत्र बोलवण्याचा उद्देश हा एकमेव हाच होता की पुष्कर विचारे साहेब यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। विधानसभा येईल, आचारसंहिता लागून जानेवारीची तारीख पण येऊ शकते, त्याच्यामुळे आपण जर प्रत्येक विभागामध्ये जर सतर्क राहिलो, आपण कार्यकर्ते जर एकत्र आलो तर हे आपल्याला साध्य नाही। तर सर्व पैशाचा वादा आहे, या ठिकाणी अनेक पदाधिकारी बसले आहेत, मी कोणी नाव घेत नाही, पण प्रत्येकाला अनुभव आहे आणि जर तो अनुभवाचा गाडा, प्रत्येकाला नेटवर्क आहे। या प्रभाग क्रमांक 14 हा झिकझॅक वाढ आहे, जसं 15 नंबर पण आमच्या बाजूला आहे, जिथे आम्ही माने आहेत, पडवळ आहेत, जसं आमचा 6 नंबर आहे, ते काही कार्यकर्ते पण तिकडे आले। बोलायचा मुद्दा हाच आहे की झिकझॅक वाड्यामध्ये आपला एरिया तुटलेला आहे, पण आपले नातेवाईक आहेत, आपले मित्रमंडळ आहेत, त्याचा सुद्धा त्यांना या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी म्हणून आपण हा देखील या ठिकाणी बसले। मित्रांनो, हा काळ अतिशय वाईट, येणाऱ्या 70 दिवसामध्ये इलेक्शन लागणार आहे साहेब। 20 ते 22 जानेवारीला हे इलेक्शन लागणार आहे, त्याच्या पुढे जाणार नाही। तुम्ही कुठेही गफलतीत राहू नका की हे इलेक्शन मार्च पर्यंत जाईल, ते जाणार नाही। 25 जानेवारीच्या आत इलेक्शन घ्यायलाच हवे। हे एक तर मग आपल्याकडे राहिले किती दिवस? 60 ते 70 दिवस आपल्याला राहिले। आता सर्वात प्रथम आम्हाला काय करायचं तर 4 पक्षामध्ये मोठा भाऊ कुठल्या पॅनलमध्ये कोण राहील आणि त्याला मदत कोण कशी करेल हे आम्हाला खरं ठरवायचं। म्हणजे जर कळव्या मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाडांची ताकद असेल तर कळव्या मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ असेल आणि उबाठा काँग्रेस आणि मनसे त्यांना सपोर्टिंग निवडून असतील। तसं ह्या ठिकाणी मला असं वाटतं की उबाठा हा मोठा भाऊ असेल ठाणे शहरात खूपशा ठिकाणी, आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ठामपणे त्यांच्या मागे उभे राहतील। जर